श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या योगिनी एकादशी आहे. तसेच 15 दिवसांनी आषाढी एकादशी येते. हा मधला जो काळ हा उत्साहाचा असतो, कारण की 20 तारखेपासूनच पायवारी सुरू झालेली आहे. 19 तारखेला प्रस्थान झालं माऊलींचं आणि 20 तारखेपासून पायवारी सुरू झालेली आहे. वारी जाणारी सगळी लोक त्यांच्या मुखात सतत रामकृष्ण हरी हाच मंत्र जप असतो. त्यांना पांडुरंगाची ओढ असते. जे जातात ते खरंच नशिबवान असतात. कारण मी एकदा गेले होते 2015 मध्ये. खूप छान वाटतं. जेव्हा वारीचे दिवस येतात तेव्हा एक ओढ लागते जाण्याची. खूप छान वाटतं. व तिथले वातावरणात सतत देवाचं नामस्मरण भजन चालू असतं. त्यामुळे तो आनंद वेगळा असतो. ज्यांना कोणी जायला वाटतं ते खरंच भाग्यवान असतात. ज्यांना जमेल त्यांनी नक्की पायवारीला जावं. पण आपण पायवारीला जाऊ शकत नाही तर आपण घरात बसून पांडुरंगाचं नामस्मरण तर नक्की करू शकतो. त्यामुळे उद्यापासून जी एकादशी येते योगिनी एकादशी, ते येणाऱ्या 6 तारखेच्या आषाढी एकादशीपर्यंत तुम्ही रोज एक सेवा करायची. ती सेवा म्हणजे कोणती? तर तुम्ही विष्णू सहस्रनाम हे पठण करत जावा. आपण स्वामी सेवा तर चालूच आहे आपली गुरुपौर्णिमेनिमित्त, पण त्यासोबत तुम्ही जर विष्णू सहस्रनामाची सेवा जरी केली तरी खूप छान आहे. संकल्पयुक्त करा तरी चालेल, नाही संकल्पयुक्त केली तरीही चालेल, पण रोज एकदा विष्णू सहस्रनाम घरात पठण करा. ज्यांना खरंच पैशाची अडचणी आहे, फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, ज्यांना मुलं होत नाही आहे, ज्यांना घरात नेहमी सतत वादविवाद कटकट असते किंवा काही ना काही नेहमी अडचणी असतात, पैसा येते पण स्थिर नाही, लक्ष्मी स्थिर नाही आहे, काही ना काही प्रॉब्लेम नक्की ज्यांचे चालेल, ज्यांचे लग्न होत नाही, त्यांनी संकल्पयुक्त जर विष्णू सहस्रनाम केलं तर खूप छान आहे. आता विष्णू सहस्रनाम संकल्पयुक्त कसं करायचं? रात्री 12 वाजता वाचायचं. एकादशीच्या दिवशी म्हणजे उद्या रात्री एकादशीला 12 वाजता तुम्ही जर वाचलं आणि ते वाचायचे किती वेळा? तर 11 वेळा वाचायचे. ते खूप मोठे, त्याला वेळ लागतो, हे लक्षात ठेवा. त्याला 2-3 तास नक्की लागणार त्याला. आणि एकच वाचायला तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतात. तर ते 11 वेळा वाचायला तुम्हाला किती वेळ लागेल तुम्ही अंदाज धरा. म्हणे खूप वेळ लागतो. त्यामुळे एकदा जरी संकल्पयुक्त केलं किंवा 3 वेळा जरी वाचलं तरी छान आहे. संकल्पयुक्त सेवा जरी केली त्याचे खूप चांगले प्रभाव तुम्हाला भेटतात. आणि भगवान विष्णूची सेवा केली तर लक्ष्मी माता तर प्रसन्न 100% होणारच, तुम्हाला प्रश्नच येत नाहीये. त्यामुळे स्वामींच्या सेवेवर तुम्ही ही सेवा जरी केली तर सोन्याहून पिवळं म्हणेल मी. आणि भाग्यवान आहात ज्यांना ही सेवा करायला मिळेल. नाही तुम्हाला वाचता येत नाहीये, शब्द चुकतात तर तुम्ही एका स्थिर जागेवर बसून विष्णू सहस्रनाम ऐकलं तरी, युट्यूबला लावलं ऐकलं तरीही चालेल, खूप छान आहे. तेही तुम्हाला जमत नाहीये, होत नाही तुमच्याकडून, तुम्ही व्यंकटेश स्तोत्र ही सेवा जरी केली, रोज तुम्ही 3 वेळा 11 वेळा जरी वाचलं संकल्पयुक्त करून, तरीही तुम्हाला खूप अडचणी तुमच्या दूर होतील. नशिबात नसेल तर सगळं तुम्हाला भेटेल. ह्या सेवा खूप मौल्यवान आहेत, खूप मोठ्या. त्यामुळे सेवा नक्की करा, तुमचं नशीब नक्की पलटी होईल. आपण पांडुरंगाला तिथे जर पंढरपूरला तर जाऊ शकत नाही, पण हा घरात बसून पांडुरंगाचं नामस्मरण नक्की करू शकतो. त्यामुळे नाही काही जमलं तर रामकृष्ण हरी जरी मंत्र जप केला, जरी हे फक्त मुखात तुमच्या ठेवलं तरी पांडुरंगापर्यंत आपली सेवा पोहोचणार आहे. श्री स्वामी.